क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। जगातील इराण, इस्रायल आणि अमेरिका या देशांमध्ये बऱ्याच दिवसांपासून युद्ध सुरू आहे आणि त्या युद्धाचा भारतात देखील परिणाम दिसू लागला आहे। त्यामध्ये इंधन तसेच कांदा निर्यात यावर परिणाम दिसून येत आहे। नाशिक जिल्ह्यात सध्या उन्हाळ कांदा काही ठिकाणी मार्केटमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे, परंतु निर्यात होत नसल्याने शेतकऱ्यांना परवडेल असा दर मिळत नाही। याबाबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना अध्यक्ष भारत दिघोळे। नमस्कार दिघोळे साहेब, महाराष्ट्र क्रांती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। दिघोळे सर, सध्या इराण आणि इस्रायल या देशांमध्ये गेल्या बऱ्याच दिवसांपासून युद्ध सुरू आहे। या युद्धाचा महाराष्ट्रातील खास करून नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांवर काय परिणाम होईल, काय वाटतं? जेव्हा देशामध्ये आपला कांदा उत्पादित झालेला असतो तर देशांतर्गत कांद्याची जी काही गरज असते ती गरज भागून अतिरिक्त कांदा जितका जास्तीत जास्त विदेशांमध्ये निर्यात होतो, साहजिकच त्याच्यामध्ये कांदा निर्यात झाल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याला हातभार लागतो। आता आपण जर बघाल तर 2025 वर्षामध्ये आधीचा कांदा असेल पावसाळी, नंतर साठवणूक केलेला कांदा असेल, संपूर्ण वर्षभर केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना कांद्याला बाजारभाव मिळाले नाही। जे बाजारभाव मिळाले ते 700-800 रुपये क्विंटल होते आणि उत्पादन खर्च 2500-2200 रुपये क्विंटल पर्यंत आहे। असं असताना आता जो काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्या माध्यमातून जो कांद्याचा आता कुठेतरी दरवाढीला थोडी संधी दिसत होती, तर त्यालाही थोडा ब्रेक लागला गेला। परंतु वातावरण युद्धाचं असेल किंवा नसेल, सातत्याने वर्षभर आपल्या देशाची गरज भागून इतर देशांमध्ये कांदा निर्यात होईल इतका कांदा जर देशातले राज्यातले शेतकरी उत्पादित करत असेल तर आपल्या सरकारने कांद्यावरती वेगवेगळे निर्बंध घालण्यापेक्षा कांद्याच्या शेतकऱ्यांना किमान 3000 रुपये 2500 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळेल असं धोरण निर्माण करणं गरजेचं आहे। आता जो तुमचा प्रश्न आहे की युद्धाच्या याच्यामुळे नेमके काय परिणाम होणार आहे किंवा काय परिणाम झाले आहे, तर साहजिकच दर वाढ होण्यास जे काही वातावरण चांगलं व्हायला लागलं होतं त्याला कुठेतरी ब्रेक लागला आणि याच्या माध्यमातून दोन प्रकारचे कामं होत आहे की कुठेतरी अफवा पसरवल्या जात आहे, कुठेतरी याच्या आडून शेतकऱ्यांची अधिकची लूट केली जाते। याही गोष्टी थांबल्या पाहिजे। सरकारने कांदा ह्या अशाही परिस्थितीमध्ये जर काही देशांमध्ये जसं आखाती देश दुबई इकडे तो कांदा जर निर्यात होत नसेल किंवा निर्यातीला अडथळे येत असतील तर इतर जे देश आहे जसं श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, अन्य काही देश आहे, अशा ठिकाणी केंद्र सरकारने केंद्रीय पातळीवरती आणि त्या देशांशी चर्चा करून बोलणी करून शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगले दर मिळावेत, जास्तीत जास्त निर्यात व्हावी म्हणून जे प्रयत्न करायला हवेत ते दुर्दैवाने मात्र होताना दिसत नाही। आणि जो देशात आणि राज्यात जे काही विरोधी पक्ष आहे म्हणजे सत्तेतले लोक शेतकऱ्यांना जे काही पिळवणूक करताय, लूट करताय, याच्यावरती जर प्रश्न विचारायचा, जाब विचारायचा किंवा शेतकऱ्यांच्या हिताची कामं करून ते मंजूर करून घेण्याचा जो विरोधी पक्षांचा जो काही जी ताकद असते ती दुर्दैवाने वापरली जात नाही। त्याच्यामुळे सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, शेतकऱ्यांना मात्र कोणी वाली नाही आणि शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान केवळ कांदा विक्रीतून या प्रत्येक महिन्याला सध्या होऊ राहिलेला आहे। सर, आपण जर बघितलं नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनामध्ये माहेरघर समजलं जातं, अग्रेसर मानला जातो। त्याच जिल्ह्यांमध्ये कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या तालुक्यात सध्या मार्केटमध्ये 100च्या आसपास वाहनांची आवक होते आहे आणि त्या कांद्याला 800 ते 1000च्या आसपास दर मिळतो आहे। ते दर शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत। यावर काय ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे? माझ्या पहिल्याच मुद्द्यामध्ये जे काही मी विषय मांडले त्याच्यात इथं अनेक उत्तरं त्याच्यातच आहे। सगळ्यात महत्वाचं असं आहे की आपला नाशिकचा भाग असेल कांदा उत्पादनाचा, नाशिक मधला सर्वाधिक कांदा पिकवणारा कसमध्ये पट्टा असेल, राज्यातील विविध जिल्हे असतील, मग त्याच्यात धुळे आहे, नंदुरबार आहे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, बीड, सांगली, सातारा, ज्या भागामध्ये महाराष्ट्रात कांदा पिकतो अशा सर्व कांदा उत्पादकांच्या कांद्याला किमान उत्पादन खर्चापेक्षा अधिक दर मिळायचा असेल किंवा मिळून द्यायचा असेल तर याला सर्वस्वी केंद्र सरकारने चांगले धोरण अवलंबणं हाच एकमेव पर्याय आहे। कारण केंद्र सरकार वारंवार कांद्याच्या निर्यातीवर किंवा कांद्याच्या या पिकावरती विविध बंधनं घालणार असेल आणि शेतकरी काबड कष्ट करून कांदा पिकवणार असेल आणि त्या कांद्याला दर मिळत नसतील तर मग सरकारच ठरवून शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न आहे ते डुबवण्याचं काम करते आणि हे थांबणं गरजेचं आहे। तरच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होण्याची चिन्ह दिसत आहे। अन्यथा आता कांदा येतोय, आता जर काही तुम्ही सांगितल्याप्रमाणे
काही मार्केटांमध्ये आता तो 100 वाहनांपर्यंत येतोय. नजीकच्या काळात त्याच्यामध्ये अजून कांदा काढणी वाढणार आहे. तर वाढलेल्या कांदा काढणीनंतर अजून त्याची आवक पण बाजार समित्यांमध्ये वाढणार आहे. अशा वेळेस कांदा जास्तीत जास्त निर्यात होणे आणि देशामध्ये कांद्याची जी वाहतूक आहे त्याच्यावरती काही ज्या सबसिडी असतील त्या योग्य रीतीने जर सरकारने दिल्या, राज्य सरकारने, केंद्र सरकारने, तर निश्चितपणाने दरवाढीला एक पोषक वातावरण निर्माण होऊ शकतं. सर, सरकार उपाययोजना करतो, पण नाफेड असेल किंवा अनुदान असेल अशा गोष्टी सरकारकडनं केल्या जातात. त्यावर म्हणजे आपल्याला कितपत त्यावर योग्य वाटतं हा निर्णय? नाही, कांदा संघटनेला काय वाटतं त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांना काय वाटतं हे महत्वाचं आहे. आम्ही गेल्या 10-11 वर्षापासून कांदा उत्पादक संघटनेच्या माध्यमातून जेव्हा लढा लढतोय, शेतकऱ्यांच्या कांद्याच्या बियाण्यापासून तर कांद्याच्या विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्यावरती ज्या ज्या समस्या येतात, जे प्रश्न निर्माण होतात, ज्या अडचणी निर्माण होतात, त्याच्यावरती आम्ही अभ्यासपूर्ण काम करून जे पर्याय त्याला चांगले ज्याच्यात शेतकऱ्याचं हित साधलं जाईल, शेतकऱ्याला आर्थिक सक्षम होता येईल, अशा जेव्हा आम्ही अभ्यास केला त्यातून आमच्या निदर्शनास आलं की प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं आहे, आम्हाला कांद्याचं अनुदान नको, आम्हाला कर्ज माफी नको आणि आम्हाला कुठल्याही सबसिडी वगैरे काही नको, पण आम्ही पिकवलेल्या कांद्याला दरवर्षी दर महिन्याला किमान उत्पादन खर्चापेक्षा म्हणजे किमान 2,500 ते 3,000 रुपयाचा प्रति क्विंटलला सातत्याने भाव भेटला पाहिजे. ते मात्र दुर्दैवाने होत नाही. त्याच्यामुळे अनुदानाची योजना असेल त्या शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल विशेष निश्चितपणाने कुठंतरी त्याच्यात रस दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक शेतकऱ्याला भाव भेटला तर प्रत्येक मग छोटे, मध्यम, मोठे शेतकरी सगळ्यांना चांगला आर्थिक त्यातून उत्पन्न मिळणार आहे. परंतु अनुदान किंवा काही मोजक्या ज्या योजना असतात त्याच्यात ठराविक त्या कालावधीतल्या शेतकऱ्यांना तो लाभ मिळतो. त्याच्यातही अटी शर्ती खूप घातलेल्या असतात आणि मग शेतकरी त्या नफ्यापासून किंवा त्या उत्पन्नापासून वंचित राहतात. त्याच्याऐवजी बाजारभाव चांगला मिळणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जो तुम्ही विचारला, नाफेडची खरेदी किंवा एनसीसीएफची खरेदी, तर अलीकडच्या काळात 5-10 वर्षात जे काही नाफेडच्या खरेदीतून जो काही भ्रष्टाचार झालेला आहे, करोड रुपयाचा शेतकऱ्यांची लूट झालेली आहे. जर सरकारला यावर्षी जर 6.5 लाख हेक्टर कांदा महाराष्ट्रामध्ये लागवड झालेला आहे, रब्बीचा म्हणजे उन्हाळी कांदा जो आपण साठवणूक करतो, इतका कांदा लागवड झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात बाजारात कांदा येणार आहे. सरकारने आता नाफेडचा कांदाच घेऊ नये, म्हणजे बफर स्टॉक करू नये एनसीसीएफने, नाफेडने, आणि एवढे करून त्यांना करायचा असेल तर तो थोडकाच करावा. जास्त कांदा सरकारने खरेदीच करू नये बफर स्टॉक, कारण शेतकऱ्यांचं मुबलक प्रमाणात कांदा आहे, ग्राहकाला कांदा मुबलक प्रमाणात भेटल, माफक दरात भेटल. शेतकऱ्यांना 2,500-3,000 हजारापेक्षा अधिकचे दर मिळवून देण्यासाठी शासनाने कार्य करणं गरजेचं आहे. पण आता जर त्यांना बफर स्टॉक करायचा असेल मग मात्र त्यांनी जो काही कांदा घ्यायचा आहे त्याचा दरही तो चांगला दिला पाहिजे, किमान 30 रुपये किलोचा म्हणजे 3,000 रुपये क्विंटलचा. आणि या सर्व कांदा तो पूर्णपणाने त्यांनी बाजार समितीमध्ये जे शेतकरी तिथं कांदा लिलावासाठी घेऊन येतात विक्रीसाठी, तिथून तो खरेदी केला पाहिजे. अन्यथा मग कुठंतरी तो बाहेरच परस्पर खरेदी होणार, कागदोपत्री शेतकऱ्यांचे उतारे जोडले जाणार, कागदपत्र जोडले जाणार आणि त्याच्यामध्ये वर्षानुवर्षे जे भ्रष्टाचार होत आलाय, जे गैरप्रकार होत आले तेच पुन्हा होणार असेल तर ते कदापि सहन केलं जाणार नाही. कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा उत्पादक संघटनेच्या माध्यमातून यावर्षी अशा बोगसगिरी करणाऱ्या, भ्रष्टाचार करणाऱ्या ते मग अधिकारी असतील किंवा ते खरेदीदार असतील किंवा कोणी असतील, सर्वांच्या नांग्या ठेचल्या जातील कांदा संघटनेत. सर, आपण आताच बघितलं लोकसभा विधानसभेमध्ये सत्र सुरू झालं होतं आणि त्या सत्रामध्ये बाकीचे विषय बोलले गेले, परंतु कांद्यावर ठोस असे विषय विरोधक असतील, सत्ताधारी असतील, आमदार खासदार असतील त्यांच्याकडून बोलले जात नाही. तर याबाबत आपण एक अध्यक्ष म्हणून मंत्र्यांना भेटणार का, खासदार आमदारांना भेटणार का? तुमचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आम्ही लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा उत्पादकांच्या माध्यमातून कांदा संघटनेने एक विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये आम्ही बाजार समितीला पत्र दिलं आणि थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. त्याच्यात आम्ही मागणी केली होती की जर काही वेगवेगळे प्रश्न जेव्हा निर्माण होतात, मग पूर परिस्थिती असेल, आणखी काही इतर राज्यामध्ये काही गोष्टी होतात, त्याच्यात मग मुख्यमंत्री महोदय स्वतः बैठका घेतात, त्या भागात जातात. तर कांदा हा एक प्रमुख पीक आहे महाराष्ट्रातलं आणि या कांद्याच्या प्रमुख पिकासाठी आशिया खंडातली सर्वात मोठी जी कांद्याची बाजारपेठ आहे लासलगाव, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्वतः तिथं येऊन कांद्याच्या प्रश्नावरती बैठक घ्यावी असं आम्ही काही महिन्यांपूर्वीच त्यांना पत्र दिलेलं आहे. हेच पत्र आम्ही बाजार समितीला दिलेलं आहे. बाजार समितीने स्वतंत्ररित्या मुख्यमंत्र्यांना, जे आताचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना तसं पत्र लिहिलेलं आहे. कांदा संघटनेने लिहिलेलं आहे. त्यांची जबाबदारी की त्यांनी तिथं बैठक घ्यावी, त्याच्यावरती कायमस्वरूपी राज्यात काय नेमके आपल्याला उपाययोजना करता येतील त्या निश्चितपणाने केल्या पाहिजे. मात्र असं होत नाहीये. आणि जर आपण बघाल तर आता जी कांदा धोरण समिती जी काही आता स्थापन झालेली आहे मागच्या काही महिन्यांपूर्वी, तर तिच्यामध्ये नेमकं
काय चाललंय आणि तिचे काय उपाययोजना सुचवणार आहे. आणि याच्यापूर्वीच्या धोरण समित्या अगदी 2002 साली 2023 साली ज्या पाठीमागच्या धोरण समित्या त्यांनी काय अहवाल दिले राज्य सरकारकडे ते स्वीकारले का, त्याच्यातले जे काही समितीने सुचवलेले जे काही उपाययोजना आहेत त्या राबवल्या का, त्याची अंमलबजावणी केली का, हा मूळ प्रश्न आहे. सर, या युद्धजन्य परिस्थितीमध्ये खास करून कांदा उत्पादकांनी काय उपाययोजना करणं गरजेचं आहे, त्यांना काय आपण थोडक्यात मार्गदर्शन कराल? आम्ही तर आता एवढंच आवाहन करू शकतो शेतकऱ्यांना की आत्ताच्या घडीला आता काही कालावधीनंतर हा पावसाळी जो लाल कांदा आहे हा पूर्णपणाने संपलेला असेल, त्याची विक्री होऊन गेलेली असेल. आता प्रत्येक शेतकऱ्याचा हळूहळू उन्हाळी कांद्याची काढणी सुरू होणार आहे आणि काही भागात ती सुरू पण झाली आहे. ते बाजार समितीत पण येतोय तो कांदा, उन्हाळी कांदा. तर आता शेतकऱ्यांकडे साठवणुकीच्या सुविधा ज्या शेतकऱ्यांकडे चांगल्या प्रकारे असतील तर जसा जसा कांदा काढणी येईल तर त्याची अधिक आवक कशी मार्केटमध्ये होणार नाही, मग ती कुठल्याही बाजार समिती असेल महाराष्ट्रातली तर ती कशी अधिक जास्त प्रमाणात आवक होणार नाही याची एक काळजी घेणं गरजेचं आहे. आणि कांदा उत्पादक संघटना म्हणून आणि शेतकऱ्यांना आम्ही सोबत घेऊन राज्यातलं सरकार असेल, केंद्रातलं सरकार असेल, कांद्याच्या दरवाढीला पोषक वातावरण होण्यासाठी कांद्याचे दर वाढले पाहिजे, ते टिकले पाहिजे म्हणून ज्या ज्या उपाययोजना करणं गरजेचं आहे किंवा मग ते आंदोलन असतील, मोर्चे असतील किंवा अभ्यासपूर्ण मागण्या असतील, त्या मागण्यांचा पाठपुरावा असेल, या सगळ्या गोष्टी निश्चितपणे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.